सो आत्ता काव्या आणि अनिशाचा सीन शूट झाला, ज्याच्यामध्ये अनिशाचं आणि काव्याचं हेच बोलणं सुरू होतं किंवा ही चर्चा सुरू होती की आता आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत ते ठीक आहे, पण आपलं जे ध्येय आहे त्याबद्दल आपण काय करतोय किंवा आता ते बॅलन्स कसं करायचं. पण तू मला मोटिवेट करून माझी झोपमोड करायचीस. आता मला सांग, तुला कशाने जाग येणार आहे? तर नक्की अनिशा मला काय बोलली आहे किंवा तिने मला काय सांगितलं आहे हे बघायला तुम्ही ॲक्च्युअल सीन बघा किंवा आपली मालिका बघा, म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काव्यामध्ये आणि अनिशामध्ये काय बोलणं झालं आहे. पण खूप इंटरेस्टिंग सीन झाला आणि जशी काव्याच्या आयुष्यात अनिशा आहे आणि अनिशाच्या आयुष्यात काव्य आहे तशीच प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक मैत्रीण असावी असा तो सीन आहे. सो ते बघायला करायला तर खूप मजा आली, त्यामुळे बघायला 100% मजा येईल. आता काय बाबा, तुमचे फॅन फॉलोअर्स पण खूप आहेत ना, ते काय करतील लाईक्स. पण काव्या, लाईक व्हायचंय की लायक व्हायचंय? हो, सरप्राईज्ड होतो आम्ही, बट इन अ गुड वे. आता एक वेगळं वळण घेते ही कथा किंवा ही मालिका, फारच एक वेगळा टर्न येणार आहे आणि आत्तापर्यंत जसे काही किस्से घडले म्हणजे किंवा ड्रामा झाला, तसाच ड्रामा आता येईलच, कारण हा ट्रॅकच तसा आहे. सो आता काय होईल, गमती काय होतील काव्या आणि पार्थमध्ये, काव्यार्थचं नातं अजून कसं फुलेल, हे बघायला मी सुद्धा एक ऑडियन्स म्हणून खूप उत्सुक आहे. आणि काव्याचं पात्र साकारताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला इमोट करायच्या आहेत ऑनस्क्रीन ते करतानाही मला खूप मजा येणार आहे. आणि आता एक इंटरपर्सनल रिलेशनशिप्स इतक्या गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत हळूहळू, ते करताना खूप मजा येते खरं तर. खूप एक 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 कोडी उलगडत जातात करत असताना, त्यामुळे ते बघत असतानाही खूप मजा येते. सो ड्राम्यासाठी तयार राहा. काय मी आणलेल्या स्थळाबद्दल मला गॅरंटी आहे, रमण्याची गॅरंटी नाही. हो, मी 100% वाचल्यात, बऱ्याच कमेंट्स वाचल्या, पण मला मुळातच ही गोष्टच खूप सुंदर वाटते की ते त्यांचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांना काय हवं आहे हे आम्हाला सांगू पाहतायत, गेस करतायत पुढे काय होणार. सो ही जी एंगेजमेंट आहे ऑडियन्समधली आणि आम्हा कलाकारांमधली, तीच मुळात खूप सुरेख आहे, तीच मला खूप आवडते. आणि सगळे जे LNHP फॅन पेजेस, काव्यार्थ फॅन्स, जीवनदिनी फॅन्स, देशमुख फॅमिलीचे फॅन्स, हे सगळेच फॅन्स इतके ॲक्टिव्ह आहेत सोशल मीडियावर की आमच्यापेक्षाही जास्त अपडेट्स त्यांना असतात की आता असं करू नका, असं करा, आता पुढे असं होणार आहे. कधी कधी आम्ही एपिसोड्स बघत नाही, पण इन्स्टा ओपन केल्यावर आम्हाला त्यांच्या क्लिप्समधनं रील्समधनं कळतं की अच्छा आज हा एपिसोड झाला का. सो हे प्रेम खरंच खूप भारावून टाकतं आम्हाला सगळ्यांनाच. आणि जसं आत्ता उल्लेख झाला, आत्ताच जो प्रोमो आम्ही शूट केला त्याला जवळपास 5 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज आत्ता मिळालेत. सो काय बोलू, आता हे एक्सप्रेस करणं फार कठीण आहे, कारण शब्दात मांडता यावं इतकं छोटं नाही आहे ते खरं तर. खूप मोठी गोष्ट आहे ही. 5 नाही, मला असं वाटतं 6 मिलियन वगैरे व्ह्यूज गेले असतील आता. त्या किती 20 मिलियन, बापरे, 20 मिलियनपर्यंत गेला आहे तो. मी आत्ता काल परवा बघितलं तेव्हा तो 5 मिलियनवर होता. 20 मिलियन वगैरे व्ह्यूज मिळत आहेत प्रोमोला. सो हे खूप जबाबदारीचं काम आहे आता इथून पुढे, आणि आम्ही पदोपदी त्याच गोष्टीचा विचार करतो आहे. आणि असंच आम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी ही मालिका अजून खूप खूप मोठी करायची आहे. त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या प्रेमाची गरज आहे, जे आत्तापर्यंत तुम्ही करत आला आहे ह्या मालिकेवर. आमच्यातल्या प्रत्येक पात्रावर, देशमुख कुटुंबातल्या प्रत्येक माणसावर तुम्ही खूप प्रेम केलं आहे. तसंच प्रेम करत राहा, म्हणजे आम्हाला रोज नवीन नवीन किंवा काहीतरी इंटरेस्टिंग काम करायला हुरूप येईल. थँक्यू.